धन्यवाद देवचित्तो, कारण की त्यांनी आपल्याला सुंदरसा दिवस दाखवला, ही सायंकाळ दाखवली, आम्हाला एकत्रित आणलं त्याच्यामध्ये. वी थँक द लॉर्ड दॅट ही शोड अस दिस ब्युटिफुल इव्हनिंग. ही ब्रॉट अस हिअर टुगेदर अँड युनाइटेड इन हिम टू सिंग टू हिज नेम, टू हिअर फ्रॉम हिज वर्ड अँड टू सेलिब्रेट हिज कमिंग. So we'll be going through the incarnation of Jesus Christ. That's the topic for the evening. प्रभू येशू ख्रिस्ताचं देहधारणपणा हे आपलं आजचे सायंकाळीचं विषय आहे. तर आपण ह्याच्याकडे गौर करूया. Time and time in the church history there have been lots of views regarding Christ, about whether Christ was a human. Really, did he come to earth, or was he really God? Such questions among the people in the church history arose back and forth in those days. And there were people, specific set of people, who were propagating this false teaching that Jesus was created. He is not God, he was created by God. And this is who Jesus is. There were some people back in the day who believe Jesus is not human. He's merely an idea of what was heard in the past about the Messiah. And so he's not God, he's not human. Then who is Jesus Christ? What does the Bible has to say about this specific topic? इतिहासामध्ये जी पहिली मंडळी होती आणि त्यानंतरचा जो वेळ होता त्याच्यामध्ये अनेक खोटे शिक्षण देणारे आले. त्यांनी ख्रिस्ताचा दैवत्वपणा जो होता तो नाकारला, की तो देवाने त्याला बनवला आहे असं ते सांगत होते. ख्रिस्ताला देवाने बनवलेला आहे असं म्हणून ते सांगत होते लोकांपर्यंत, आणि हे शिक्षण पोहोचवत होते. एरियन नावाचा व्यक्ती होता 4थ्या शतकात. त्यांनी हे सांगितलं की हे प्रभू येशू ख्रिस्त बनवला गेलाय, देवाने त्याला बनवलं आहे, तो एकुलता एक पुत्र नाही, तर त्याला बनवलं आहे आणि त्याला इथं आणलंय. आणि हे खोटं शिक्षण आहे. एक डोसेटिझम म्हणून अजून एक आहे फॉल्स टीचिंग. ते असं सांगतं की त्याचा मानव रूप मानव नाही येशू ख्रिस्ताचं, ते डिनाय करतं, त्याला धिक्कारतं, रिजेक्ट करतं. हे दोन्ही शिक्षणच्या विरुद्धात पहिल्या मंडळीतले जे अर्ली चर्च फादर्स होते, जे संत होते तेव्हाचे, ख्रिस्ती होते तेव्हाचे, जे देवाने उभे केलेले होते, त्यांनी ह्याच्या विरुद्ध बायबल पासून त्याचा विरोध केला या गोष्टीचा. So if you look at church history, there was this Arian who has this Arian heresy, this person named Arian who said Jesus was created by God, right? And another one, the Sadducees, who said that Jesus as a human is merely an idea, not actually human like I am standing here. So both of these views are false. And against these views, early church fathers like Athanasius, they stood. And they said that Jesus Christ is not created. He is God himself, the second person of Trinity, God's Son, Jesus Christ, who always existed in the eternity past. So ह्याच्यामध्ये ॲथेनेशियस नावाचे जे देवाचे संत होत, देवाने उभे केलेले ख्रिश्चन तेव्हाच्या काळातले, त्यांनी याचा विरोध करू म्हणले की येशू देवाचा पुत्र आहे, बनवलेला गेला नाही. म्हणून आपण असे क्रीड्स मध्ये वाचतो, आपण चाल्सेडोनियन क्रीड वाचतो, त्यामध्ये देवाचा, ख्रिस्ताचा पूर्ण मानवपणा दाखवला आहे. तो खऱ्या रीते मानव आहे आणि तो खऱ्या रीते आणि पूर्ण रीते देव पण आहे. आणि आपण हे याचा अभ्यास करत असताना आणि हे जाणून घेत असताना आपण हे दोन्ही गोष्ट ख्रिस्तापासून वेगळे करू शकत नाही.
का बरं वेगळं करू शकत नाही? कारण की जे देवाचं वचन आहे, देव कोण आहे स्वतः, जो त्रिएक्य देव आहे, त्यांनी त्याच्याबद्दलचा परिचय आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये दिला आहे. आणि आपण आता योहानाच्या पुस्तकाकडे वळणार, योहान शुभ वर्तमानकडे. आणि लेट्स मूव्ह टू जॉन 1:14. कोणी वाचेल का प्लीज? शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला, तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. आमेन. शब्द मनुष्य झाला. The word became flesh. John, if we just go to John chapter 1 and verse 1, पुढे योहान 1:1 वाचूया प्लीज. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आमेन. दुसरा वाला शब्द तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आमेन. सो आपण इथे बघतो ह्या भागात की जो शब्द आहे लोगोस, येशू ख्रिस्त, त्याबद्दल जॉन म्हणत आहे, योहान म्हणत आहे, तो जगाच्या निर्मितीपासून अगोदर तो पित्यासोबत होता. असा कुठला वेळ नव्हता ज्यामध्ये त्याला बनवण्यात आलं. आणि तो शब्द लोगोस, येशू ख्रिस्त, तो आता मानव रूपात या जगात आला. So the eternal word always pre-existed with the Father before the foundation of the world. He was always there. There was never a time when he was created, or God thought of let's create Jesus. No, that's not the idea. He was always there in continuous fellowship and communion with God the Father and God the Holy Spirit. As I said, that we saw there were questions raised in the past by these heretics, those false teachers who denied that Jesus is not God, that Jesus is not man. But the scripture and the testimony of scripture, God's word says that he was the eternal word, always existed with the Father, and he came into this earth and became flesh. That is the essence of Christmas. जर मूळ आपल्याला कुठली गोष्ट जर जाणायची असेल आणि सगळ्यात मुख्य गोष्ट जर ख्रिसमसची जाणायची असेल तर ख्रिस्त पूर्ण रीते आणि पूर्ण खऱ्या रीते मानव पण आहे आणि ख्रिस्त पूर्ण रीते आणि खऱ्या रीते देव पण आहे. का बरं ही गरजाची गोष्ट आहे की त्यांनी देव पण असायला हवंय आणि पूर्ण मानव पण असायला हवंय? खऱ्या रीते देव, खऱ्या रीते मानव, का बरं याची गरज आहे? Why is it necessary for the Son of God to be fully man, fully God, truly God? What if we just say that let's remove the humanness from him? त्याचं मानवता त्याच्यामधून काढूया, फक्त क्राइस्ट देव आहे. तसं आहे तर मग तो मानव हाऊ कॅन ही रिप्रेझेंट द ह्युमन रेस? जी मानव जी जात आहे आणि मानवची जे जनरेशन आहे, माणसाला तो कसा प्रतिनिधी बनू शकतो? कारण की आदाम आपला पहिला प्रतिनिधी होता आणि तो पडला. त्यांनी बागेत देवाची आज्ञा मोडली, त्यांनी पाप केलं त्याच्या विरोधात. आणि आमचा जो शेवटचा प्रतिनिधी आहे, जो दुसरा आदम आहे, शेवटचा आदाम आहे, प्रभू येशू ख्रिस्त, तो आमचा प्रतिनिधी, तो परिपूर्ण आहे. त्यांनी कधीही पाप केलं नाही. त्यांनी पित्याची आज्ञा पूर्णरिते पाळली. जिथे आदाम असमर्थ राहिला आणि देवाच्या विरुद्धात गेला, तिथे ख्रिस्त नेहमी
पित्याची आज्ञा आणि त्याचे नियम पाळत होता आणि त्यांनी पाळले. तो आमचा प्रतिनिधी म्हणून तो जो निष्पाप कोकरा आहे म्हणून त्याचं ती मानवपणा गरजेचं होतं. He has to be in flesh because he is our representative. In the Garden of Eden, Adam failed. He disobeyed God. But now we have an ultimate and a perfect representative, the last Adam, Lord Jesus Christ, who never sinned, who was perfect, who obeyed God, always obeyed his Father, even to the point of death, the Bible says. And he stood as our representative for the people who will believe on to him. तो त्यांचा प्रतिनिधी थांबतो जे लोक त्यावरती विश्वास ठेवणार, त्या पाप्यांसाठी तो प्रतिनिधी थांबतो. म्हणून तो मनुष्य असणं, पूर्णरित्या मनुष्य असणं गरजेचं आहे. आणि दैवत्व, मला जर तुम्ही कुणी सांगू शकेल इथं की नुसतं असं एक माणूस पूर्ण जगाचं पाप घेऊ शकतो का स्वतःवरती? जर तशी असलं असतं तर देवाने आधीच ते केलं असतं. तो म्हणला असता, मोशे तूच जा, अरुण तूच जा, दावीद तू जा. ते सेवक घेऊन गेले नाही. तो पवित्र असा कोकरा जो पूर्ण देव आहे, ज्यात ते सामर्थ्य आहे, आणि तोच निष्पाप कोकरा जो पूर्ण देव आहे, तोच देवाचा क्रोध जो होता पाप्यांविरुद्ध, तोच ते घ्यायला समर्थ होता. बाकी कोणीही समर्थ नव्हतं. कोणी देवाच्या गौरवापर्यंत थांबूही शकत नाही, अशी माणसाची परिस्थिती आहे. Man is so sinful that he cannot stand before God in his utmost holiness. Even if he is a good law keeper, is a better law keeper, he still cannot meet God's standard because God is holy, holy, holy. देव पवित्र 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 आहे. त्यासमोर हा मनुष्य थांबू शकत नाही. तर मनुष्याला पापांपासून वाचवण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या भूतलावर पाठवला. आपण हे वाचतो का नाही? टू सेव्ह सिनर्स गॉड सेंट हिज सन इनटू दिस वर्ल्ड so that by believing unto him you'll have eternal life. That is the reason that his whole humanness is important. That is the reason that his whole deity is important. We cannot take one out of another. We cannot add any more to that as well. पूर्णरिते देव, पूर्णरिते मनुष्य, हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि केवळच ह्या बायबलच्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानेच तुमचं तारण आहे. जर कुठला अशा येशूवरती तुम्हाला कोण सांगतं विश्वास ठेवा, जो त्याला फक्त ते मानव म्हणून मानतात, देव नाही, त्यात तारण नाही आहे. अशा फक्त येशूची आयडियाला तुम्ही कोण फॉलो करता की जिथं म्हणतात फक्त देव आहे, तो मनुष्य नव्हता कधीच, ते पण आम्हाला ते सुवार्ता वाचू नाही शकणार. तर आपल्याला एकच सुवार्ता ही वाचू शकते की प्रभू येशू ख्रिस्त ते देह धारण झालं आणि जो शब्द होता तो आमच्यामध्ये आला. आणि हीच सुवार्ता योहान या पुस्तकात लिहितो. आणि आम्हाला माहिती आहे की रक्ताची बलिदान दिल्यातून पापांची क्षमा नाही. विदाउट द रिमिशन ऑफ ब्लड देर इज नो फॉरगिवनेस ऑफ सिन. इब्री मध्ये म्हणतो त्या लेखक. आणि ख्रिस्त आमचा परिपूर्ण आणि पवित्र प्रतिनिधी, तो आमच्यासारख्या पाप्यांसाठी क्रुसावरती गेला. तो आमच्यासाठी जगला, तो आमच्यासाठी मेला
आणि तो पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी. आणि आता पिताच्या जुईकडे तो बसला आहे आणि तो राज करत आहे संपूर्ण जगावरती. आणि पापांच्या क्षमासाठी केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तुमचं तारण होईल. तुम्हाला अनंत जीवन मिळेल. म्हणजे पापांची क्षमा, देवाचा जो क्रोध होता, जो तुमच्यासाठी होता, आमच्या सगळ्या पापांसाठी होता, तो येशूने क्रुसावरती घेऊन टाकला आणि आम्हाला एक तो नवीन जीवन देतो. दिस इज द ब्युटी ऑफ क्रिसमस. टू बिहोल्ड हिज ग्लोरी, टू बिहोल्ड who Jesus is, and to behold what he has done for sinners like you and me, without who we wouldn't be sitting in this place right now, without whom there was no hope to humanity. This Son of God, fully man, fully God, truly man, truly God, is our one representative, the last Adam, our only hope. So this is the message of Christmas, that you have to believe the God man, Jesus Christ, the Savior of the world. And that's the reason John put this emphasis in the gospel that is written. Even in his letter, he has put this emphasis on the deity of Christ, on the humanity of Christ. He says we have seen him, we have touched him, we have felt him. According to the testimony of the Holy Scriptures, we cannot take anything out from that truth. Jesus alone is the way, the truth, and the life. And this is the message of Christmas. And this is what we celebrate. Our Lord and Savior, Jesus Christ. Amen. Amen.